शहर मध्य विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार बुधवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, चंद्रकांत मेकाले आणि राजू डोंगरे यांनी एकत्र येत केला। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, चंद्रकांत मेकाले आणि राजू डोंगरे यांनी एकत्र येत देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला। या पदयात्रेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या प्रचंड संख्येच्या उपस्थितीत पदयात्रा निघाली। लक्ष्मी चाळ इथून पदयात्रेला प्रारंभ झाला। त्यानंतर ही पदयात्रा विष्णुमिल चाळ, न्यू लक्ष्मी चाळ, साठे शिंदे वस्ती, चव्हाण वस्ती या मार्गावरून थोबडेमळा इथं विसर्जित झाली। या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका मंगला कोल्हे, चंद्रकांत मेकाले, राजू डोंगरे, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक जवाहर जाजू, स्थायी समितीचे माजी सभापती सिद्धराम अट्टेलूर, मंगेश डोंगरे, युवराज घाडगे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख अभिजित काळे, रणजित कोकाटे, उमाकांत निकम, रोहन मराठे, पार्थ कोल्हे, गणेश भोसले, माऊली गुंड, भीमा मोरे, ज्योतिराम भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, रणजित चांगभले, बाळासाहेब सुरवसे, बाळासाहेब यादव, रवी मस्के, राहुल काटे, सलीम पठाण, सुशांत गायकवाड, आतिश चव्हाण, आरिफ निगेबान, गुलाब शेख, नवनाथ भजनावळे, विजय सातारकर, विजय साठे, जावेद शेख, वैशाली जाधव, मंगला डोंगरे, कविता चव्हाण आदींचा सहभाग होता।